धुळे बसस्थानकातली हिरकणी कक्ष धूळ खात पडलाय। हिरकणी कक्षाकडे महिलांनीच पाठ फिरवलेली आहे। या हिरकणी कक्षाची डागडुजी करून तो पुन्हा सुरू करावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी केलेली आहे। राज्य शासनाच्या वतीनं महिलांसाठी अनेक उपाययोजना या राबवल्या जात असतात। अनेक उपक्रम देखील या महिलांसाठी केले जात असतात। असाच एक उपक्रम राज्य शासनाच्या वतीनं गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी राबवण्यात आलेला होता। महाराष्ट्राच्या राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रत्येक बस स्थानकामध्ये स्तनदा माता व गरोदर मातांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आलेली होती। ही अंमलबजावणी केल्यानंतर काही दिवस हिरकणी कक्ष कार्यान्वित होते, परंतु सध्या स्थितीत धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर धुळे बस स्थानकामध्ये हा हिरकणी कक्ष जो आहे तो सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळतोय। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील असे अनेक कक्ष आहेत की अनेक बस स्थानक आहे की या बस स्थानकामध्ये हे हिरकणी कक्ष बंद अवस्थेत आहे। त्यामुळे स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील, यांची मोठी गैरसोय या ठिकाणी पाहायला मिळते। आगार प्रमुखांना आणि सगळ्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही तिथे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हिरकणी कक्षात नाही पण बाहेर ज्या वेळेला ती महिला तिथे एंट्री करत आहे, तिच्या मागे पुरुष जात आहे किंवा काय होत आहे याच्यासाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा असावा। तिथे रोज सकाळी तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन तुमच्या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला रोज सकाळी तिथे साफसफाई किमान असावी। तिला मांडी वाळून तिच्या बाळाला जवळ घेऊन बसता यावं अशी जागा असावी। तिथे फॅनची आम्ही एसीची अपेक्षा करत नाही, आम्ही कूलरची अपेक्षा करत नाही, पण किमान जो फॅन लावलेला आहे त्याला एक तुम्ही वीज कनेक्शन दिलं गेलं पाहिजे, बटन लावलं गेलं पाहिजे, लाईट लावला गेला पाहिजे आणि ते कक्ष थोडंसं मोठं असायला हवं। नुसतं पत्र्याचं काहीतरी दाखवण्यासाठी ते कक्ष नसावं अशी विनंती केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।